नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आर्ट बाय हार्ट. आपण मेहंदीमधील बेसिक एलिमेंट्स या विषयावरती व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये लाईन्स, स्ट्रेट लाईन्स, कर्व लाईन, डार्क लाईन, थिन लाईन याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. डॉटेड लाईन आहे ती रेफरन्ससाठी वापरली जाते, म्हणजे एखादी डिझाईनमध्ये रेफरन्ससाठी वापरली जाते. नंतर स्मॉल आणि बिग हम्प ही बेसिक डिझाईन्सचा भाग आहे, जो प्रत्येक डिझाईनमध्ये जास्ती करून वापरला जातो. नंतर येतात डॉट्स वापरूनसुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स खूप सुंदर दिसतात. डॉट्समध्ये आपण वेगवेगळे पॅटर्न्स यूज करतो मेहंदीमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्स क्रिएट करतो. त्यानंतर बघा, डॉट्सचा वापर वेगवेगळ्या डिझाईन्स फिल करण्यासाठी पण होतो, वेगवेगळे फुलं बनवण्यासाठी होतो. असे वेगवेगळे डॉट्सने आपण पॅटर्न बनवू शकतो. वेगवेगळ्या डिझाईन्स अजून आपण क्रिएट करू शकतो. डॉट्सनी खूप साऱ्या डिझाईन्स मस्त दिसतात. आणि तर हे आहेत टिअर ड्रॉप्स म्हणजे एक ड्रॉप काढायचा आणि कोणाने त्याला वरती असं जरा उचलायचं, म्हणजे एक पानाचा शेप येतो याला. याने आपण पानं, वेली काढू शकतो, फुलं बनवू शकतो. आता हे पान काढले, तीन पानांचं पान एक. आता ही एक वेल बनवली, टिअर ड्रॉप्स. एक डॉट काढायचा आणि कोण न दाबता सरळ फक्त एक पुढं सरकवायचं ते डॉट्स, त्यामुळे असा पॅटर्न तयार होतो ड्रॉप्ससारखा. तर हे फूल बनवलंय. तर स्वर्ल म्हणजे असं गोल राऊंड शेपमध्ये, यापासून आपण फुलं बनवतो वेगवेगळी. ही खूप डिझाईनमध्ये बघायला मिळतात. डिझाईन पण खूप सुंदर होतात स्वर्लचा वापर करून, किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आतला भाग फिल करण्यासाठी स्वर्ल आपण वापरू शकतो. त्यानंतर आहे स्पायरल. आता हा बघा रेफरन्स घेतला आपण. स्पायरलमधून आपण वेगवेगळ्या मोरच्या डिझाईन्स काढण्यासाठी किंवा एखाद्या डिझाईन्सला वेगळा टच देण्यासाठी, लुक देण्यासाठी आपण नंतर बघू शकतो वेगवेगळ्या डिझाईनमध्ये याचा कसा वापर केला जातो त्याचा. वेन्स म्हणजे वेली. ही एक वेल दाखवली आहे बघा कशा पद्धतीने काढली गेली आहे. ह्यामध्ये फिल केलेले लीव्ज आहेत, म्हणजे डार्क लीव्ज दिसत आहेत, पूर्ण मेहंदीने फिल केलेले. आता पुढं बघणार आहोत आपण फक्त ब्लँक लीव्ज. फक्त पानाचा आकार आहे, आतमध्ये मेहंदी नाही भरलेली, याला ब्लँक लीव्ज म्हणायचं. आणि ही मेहंदीने भरलेली सुरुवातीची. अशा रीतीने वेली झाल्या. आता हा मोर किंवा बदकची डिझाईन दाखवली. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा खूप साऱ्या डिझाईन बघणार आहोत, मोरांच्या, बदकांच्या. वेगवेगळे डिझाईन्स आपण नंतर बघू. आता हे लीफ म्हणजे पानाचा आकार दाखवला आहे. पान कशा पद्धतीने, सोप्या पद्धतीनं काढायचं आपल्याला हे दाखवले. अशा पद्धतीने पान आपण काढलेलं आहे. आता अजून एका वेगळ्या पद्धतीने पान दाखवलेत. 3 पानं. त्याला पुन्हा बॉर्डर डार्क लाईननं केल्यानंतर पान उठून दिसतात. गुलाबचं वगैरे फूल काढलं की साईडला अशी 3 पत्ती काढायची, त्यामुळे फुलं उठून दिसतात. हे मेहंदीचे बेसिक इलेमेंट म्हणजे बेसिक घटक जे मेहंदीमध्ये दिसतात. याशिवाय मेहंदी अपूर्ण आहे. ह्या डिझाईन्स बेसिक असतातच मेहंदी.
अजून आपण वेगवेगळ्या डिझाईन्स बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये बेसिक शेप्स डिझाईन्स बघणार आहोत. त्यावरती एक व्हिडिओ करायचा आहे, ज्यामध्ये हत्तीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स, फुलांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स, नंतर मोर बदकाच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आपण बघू, गणपतीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बघू. त्यानंतर आपण फ्लॉवर्स बघतोय. फ्लॉवर्स काही फुलं काढण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही खूप छान वेगवेगळ्या पद्धतीनं फुलांचे डिझाईन्स काढता येतात. ह्या मी काही सोप्या पद्धतीची फुलं दाखवलेत. आता हे ब्लँक फुल आहे, यामध्ये मेहंदी नाही भरलेली, नुसतं पाकळ्या दाखवलेत. आतमध्ये मेहंदी नाही भरायची, फक्त मेहंदीचे फुलांचे जे पेटल्स आहेत त्याचा वेगवेगळा शेप देऊन वेगवेगळ्या प्रकारचे फुलांच्या पॅटर्न्स तयार केलेत. फक्त बघा, पाकळ्यांचे आकार फक्त बदललेत. असे वेगवेगळे पाकळ्यांना आकार देऊन आपण वेगवेगळ्या फुलांचे पॅटर्न्स बनवू शकतो. अजून वेगवेगळ्या पद्धतीची फुलं आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवू, ज्यामध्ये आतमध्ये डिझाईन शेडिंग पण बघू. फुलं कशा पद्धतीने सुंदर उठावदार दिसतात. शेडिंगमुळे कसं फुलाला वेगळा लुक येतो. आता हे गुलाबाचं फूल आहे. ह्याला अजून जर डार्क लाईन, आउटलाईन डार्क केली, शेडिंग केलं तर हे फूल अजून दिसताना खूप सुंदर दिसतं मेहंदीमध्ये. आता हे फुलाचा प्रकार दाखवला म्हणजे सूर्यफुलासारखा आकार आहे, हे आपण बघूया. अशा रीतीने आपण काही फुलांचे आकार बघितलेत. अजून पण काही यावर व्हिडिओ तुम्हाला फुलांच्या वेगवेगळ्या डिझाईन्सवरती किंवा अजून काही डिझाईन्सवरती हवं असल्यास कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून ज्यांना मेहंदीची आवड आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.